परंतु पहिला पर्याय त्याच्यामध्ये कष्ट आहे की तुम्हाला कष्ट घ्यायचे. कष्ट स्वतःहून स्वतःच्या मनाने तुम्ही घेऊ शकता, पण छळ त्रास हा तुमच्या स्वतःच्या मनाने तुम्ही घेणार नाही. दुसरे लोक तुम्हाला त्यांच्या इच्छेप्रमाणे त्रास देतील किंवा छळ करतील, अशी गोष्ट आहे. म्हणून हा दुसरा पर्याय खूप शहाणपणाचा नाही, म्हणून त्यांना मूर्ख कुमारिका असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु जो पहिला पर्याय त्याला वधू, ख्रिस्ताची वधू असं म्हटलेलं आहे, कारण ती स्वतःहून ख्रिस्ताच्या मार्गात चालण्यासाठी कष्ट घेते. म्हणून इथे कष्ट आहेत याच्यामध्ये, परंतु या पर्यायामध्ये त्रास आहे. म्हणून कष्ट स्वतःहून घेतले जातात, त्रास हा दुसऱ्याने दिलेला असतो. म्हणून हा पर्याय चांगला नाहीये. जरी त्याच्यामध्ये त्रास, ख्रिस्तासाठी त्रास सहन करणं हा मुद्दा असला तरी देखील तो नाईलाजाने दुसऱ्याने त्रास दिल्यामुळे करायचा आहे. इथे कष्ट हे स्वतःहून घेतलेले कष्ट आहेत, म्हणून हा पर्याय जास्त चांगला आहे. आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही ह्या पर्यायामध्ये यावं, कारण तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही त्याला सामोरे यावं अशी त्याची अपेक्षा आहे. परंतु नाही आले तर मग हा त्रास सगळा तुम्हाला सहन करावा लागेल.